नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसाची भाजी। हे फणस मी आणले आहे बाजारामधून आणि कट करूनच आणले, कारण की आपल्याला घरी कट करणं खूप अवघड होऊन जातं, तर त्यांच्याकडून कट करूनच मी आणलेलं आहे। आता मी हे छान धुवून घेते, त्यानंतर आपल्याला गरम पाण्यामधून हे काढून घ्यायचे आहेत। पाणी बॉईल झालेलं आहे, आता आपण याच्यात टाकूया फणस। आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 मिनिटभर हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे। असंच या भाजीसाठी मी इथे एक कांदा चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे। हे आहे ओलं खोबरं आणि लसूण याची पेस्ट थोडीशी मी करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी घेतला आहे कढीपत्ता, आपला घरचा मसाला, मिरची पावडर कलर येण्यासाठी, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला। इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल छान गरम झालं आहे। आता त्याच्यामध्ये टाकूया मोहरी आणि जिरे, कढीपत्ता आणि खोबरं, कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी सगळे मसाले एकत्रच टाकते आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ। या चवीनुसार मीठ आणि हे जे फणस आपण पाण्यातून काढून घेतले ते पण आपण आता याच्यात टाकणार आहे। हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यात आता आपण घालणार आहोत पाणी, कारण मी थोडंसं ह्याला रस्सासारखं बनवणार आहे आणि आपल्याला हे आता शिजू द्यायचं आहे एक 15 मिनिट मंद आचेवरती। तुम्ही हवं तर याला कुकरमध्ये पण फोडणी देऊन लावू शकता। 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि लगेच कुकर उघडायचा नाही। जर तुम्ही कुकरला लावलं तर 2 शिट्ट्या घेऊन कुकर बंद करून द्यायचा आहे गॅस। इथे आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। लगेच चाकू आतमध्ये जातोय, चिरलेली कोथिंबीर, किती सुंदर कलर आलाय पहा। तर आपली फणसाची भाजी रेडी झाली आहे। तर हा आहे आजचा माझा मेनू, चपाती, राईस, फणसाची भाजी आणि खारं लोणचं जे मी गावावरून आणलं होतं। फ्रेंड्स, आज बऱ्याच दिवसातून मला थोडासा वेळ मिळाला आहे, तर म्हटलं चला आज माझं जे वॉर्डरोब आहे ते ऑर्गनाईज करते। खूप सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे। तर फ्रेंड्स, 1 तासानंतर हे असं मी कपाट लावलेलं आहे। तर अशा पद्धतीने माझं वॉर्डरोब आज मी ऑर्गनाईज केलं आणि तुम्ही पाहू शकता की खूप सारी जागा इथे अशी सगळी उरलेली आहे आणि आधी तर बिलकुलच जागा नव्हती, एकदम सगळी गर्दी झालेली आहे। पण जेव्हा आपण व्यवस्थित ठेवतो ना सगळं सामान, तर मग बरीच जागा शिल्लक राहते आणि आपल्याला हातासरशी त्या वस्तू भेटतात देखील। आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। आजची फणसाची जी भाजी आहे ती नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा। आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।